संध्याकाळी जेव्हा संजय ऑफिसवरून घरी आला तर त्याची बायको मोहिनी कुठेच दिसली नाही. संजयने त्याच्या मुलीला आवाज दिला आणि आई कुठे आहे, ती कुठे बाहेर गेली आहे का म्हणून विचारले. संजयची मुलगी त्याच्यापाशी पळत आली आणि म्हणाली की नाही बाबा, आई बाहेर गेली नाही, आई बेडरूममध्येच बसली आहे. बाबा, आईला आज काय झालं आहे माहीत नाही. सकाळी तर ती खूप खुश होती, पण जेव्हा तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर मामीचा फोन होता तेव्हापासून आईचा मूड खराब झाला आहे आणि तेव्हापासूनच आई नाराज झाली आहे आणि ती कोणाला काहीच बोलत नाही. शांतपणाने ती बेडरूममध्ये बसली आहे आणि तिने आम्हाला खेळण्यासाठी बाहेर लावले आहे. सगळं ऐकून संजय आश्चर्यचकित झाला. संजयने बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर मोहिनी गुमसुम झोपली होती. संजयने त्याची बॅग साईडला ठेवली आणि तो मोहिनीच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला की अगं मोहिनी, काय झालं आहे? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? अशी नाराज होऊन का झोपली आहेस? संजयचा आवाज ऐकून मोहिनी एकदम गोंधळून उठली आणि संजयला म्हणाली की अहो संजय, तुम्ही कधी आला? संजयने मोहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मोहिनीचे डोळे लाल झाले होते. संजयने हे पाहून त्याने प्रेमाने मोहिनीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला की काय झालं आहे, मला खरं खरं सांग, तुझे डोळे एवढे लाल आणि सुजले का आहेत? संजयचे बोलणं ऐकून मोहिनी मोठमोठ्याने तिच्या मिठीत जाऊन रडू लागली. मोहिनीला असं रडताना पाहून संजय खूप घाबरला आणि तो तिला म्हणाला की अगं मोहिनी, तुझं रडणं बंद कर, तू शांत हो आणि तू मला सांग हे न की तू का रडत आहे? मला खूप टेन्शन आलं आहे. त्यानंतर मोहिनी रडत रडत सांगू लागली की संजय, विराजदादा खूप मोठ्या अडचणीत फसला आहे. त्यांचा सगळा बिझनेस बुडला आहे. विराजदादाच्या बिझनेसमध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे गुंतवले होते ते सगळेजण आता दादाला पैसे मागत आहेत. या गोष्टीमुळे दादा खूप डिप्रेशनमध्ये गेला आणि रात्री त्याला हार्ट अटॅक आला होता. देवाचे आभार आहेत की विराजदादाला काही झालं नाही. सकाळी तुम्ही ऑफिसला गेल्यावर वहिनीचा फोन मला आला होता. त्या म्हणत होत्या की विराजदादाला मला एकदा भेटायचं आहे. आजकाल विराजदादा माझी सारखी आठवण काढत आहे. मोहिनी रडत हे सगळं सांगत होती आणि संजयला म्हणत होती की मी काय करू, मला हे समजत नाही. मी दादाला भेटायला जाऊ का नको जाऊ हे समजत नाही. 6 वर्षापूर्वी तुटलेल्या नात्याला मी आता कसं जोडू शकते? संजयने तर सगळ्यात पहिल्यांदा मोहिनीला शांत केले आणि तिला समजावत म्हणाला की हे बघ मोहिनी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातं तू तोडलं नव्हतं. हे नातं तर तुझ्याच भावाने तोडलं होतं आणि राहिली गोष्ट तिथे जाण्याची, तर याबद्दल सर्वस्वी निर्णय तुलाच घ्यायचा आहे आणि जो पण तू निर्णय घेशील त्याची कदर मी करेल. थोड्याच वेळ तुझ्या मनाला शांत कर आणि तुझं मन काय सांगेल ते तू निर्णय घे, असं म्हणून संजय बेडरूममधून बाहेर आला. संजय गेल्यानंतर मोहिनीला या गोष्टीची आठवण येऊ लागली की तिला तिच्या माहेर बरोबर तिच्या भावासोबत पण तिला नातं कसं तोडावं लागलं होतं. मोहिनीचं लग्न खूप चांगल्या परिवारामध्ये झालेलं असतं. दोन्ही पण परिवार पैशाने मजबूत होता. कोणालाच कशाचीच कमी नव्हती. पण हे खरं आहे की प्रत्येक दिवस सारखा नसतो. मोहिनीच्या नवऱ्याचा जमवलेला सगळा फॅमिली बिझनेस अचानक ठप्प झाला होता. त्यामुळे मोहिनीच्या घरची परिस्थिती खूप खराब होते. त्यानंतर संजय खूप हिंमतीने उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु संजय सफल होत नव्हता. एक दिवस मोहिनीच्या वडिलांना हे सगळं कळालं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला घरी बोलावलं आणि म्हणाले की अगं मोहिनी बाळा, तू एवढ्या मोठ्या अडचणीतून जात आहे आणि तरी तू पण आम्हाला काही नाही सांगितलं. तू माझी लाडाची मुलगी एकुलती एक आहेस. तुझा हक्क आहे, माझ्या संपत्तीवर पूर्णपणे आहे. तू आनंदाने तुझा हक्क मागू शकते. मी आता तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही. मी तुला आता रिकामा चेक देत आहे. ह्याच्यावर तुला जेवढी पण रक्कम पाहिजे तेवढी तू लिहू शकते. संजय राव या पैशातून त्यांचा बिझनेस अजून चालू करू शकतात. माझ्या बाळा, मी तुला आता टेन्शनमध्ये आलेलं पाहू शकत नाही. मोहिनीचे वडील तिला हे सगळं बोलत होते.
तेव्हा मोहिनीचा भाऊ आणि वहिनी बाहेर उभं राहून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. ते काही क्षणातच मोहिनी आणि मोहिनीच्या वडिलांसमोर आले आणि वहिनी आणि मोहिनीचा भाऊ विराज त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा, तुम्हाला मानलं पाहिजे अहो. काही दिवसांपूर्वी मला पैशाची गरज होती. तेव्हा तुम्ही तुमच्याकडे पैसे मागत होतो. तेव्हा तुम्ही पैसे देण्यासाठी नकार दिला. तुम्ही आम्हाला हे कारण सांगितलं की तुमच्यासाठी मी फालतू खर्च करणार नाही. अरे, जेव्हा तुमची लाडाची मुलगी आली तर तुम्ही लगेच तिला ब्लँक चेक देत आहात. त्यानंतर मोहिनीची वहिनी मोहिनीला म्हणाली की शाबास ताई, तुम्ही तर तुमच्या बाबांकडून पैसे उकळण्यासाठी खूपच छान योजना बनवली आहे. अहो, आधी तुमच्या लग्नात आम्ही लाखो रुपये खर्च केले आहेत आणि आता हा नवीन बहाणा बनवून पैसे आमच्याकडून उकळत आहात. अहो ताई, सगळे पैसे तुमचे बाबा तुमच्यावरच ओवाळून टाकत असतील तर आमच्यासाठी काही शिल्लक ठेवता का नाही? दोघांचं बोलणं शांतपणाने मोहिनी ऐकत होती. तिला हे काय चाललं आहे समजतच नव्हतं. पण मोहिनीचे वडील मोठ्याने त्या दोघांना म्हणाले की तुम्ही दोघं शांत व्हा. मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं होतं की तुमच्या फालतू बिझनेस आयडियासाठी मी तुम्हाला 1 रुपया पण देणार नाही. तेव्हा विराज त्याच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की जर तुम्ही पैसे आम्हाला न देता मोहिनीला दिले तर तुम्ही समजून जावा की तुम्हाला फक्त एकच मुलगी आहे. मी तुमच्यासाठी मेलो आहे असं समजा. तुम्हाला कोणताच मुलगा नाही. तुमच्या सगळ्याच संपत्तीवर हक्क फक्त माझाच आहे. या संपत्तीवर मोहिनीचा कोणताच हक्क नाही. तुम्ही तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. त्यानंतर तो मोहिनीकडे बघत म्हणाला की अगं, एवढा खर्च करून पण तुझं पोट भरलं नाही. अजून बाबांच्या मागे लागली आहेस. अगं, बाबांच्या प्रॉपर्टीवर तू एकटीच डल्ला मारणार आहेस का? माझ्यासाठी काही सुद्धा ठेवणार नाही का? काही पैसे तू तुझ्या भावासाठी सुद्धा ठेवू शकते. त्यानंतर वहिनी तिला रागात म्हणाली की हे बघा ताई, तुम्ही जर तुमच्या वडिलांकडून पैसे घेतले तर हे विसरून जावा की तुमचं माहेर संपलं आहे. तुम्हाला कोणतीच वहिनी आणि भाऊ नाही. हे सगळं ऐकून मोहिनीच्या डोळ्यातून फक्त अश्रू येत होते. तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. मोहिनी तर विचार करत होती की मी तर फक्त बाबांना भेटायला आले होते. तिला संजयवर पूर्ण विश्वास होता की तो त्याचा बिझनेस पुन्हा उभारू शकतो आणि तो खूप स्वाभिमानी आहे. तो त्याच्या सासरकडून कोणतीच मदत घेणार नाही हे तिला माहीत होतं. ते तर त्यांच्या दमावर सगळं करणार होते. त्यांच्या या निर्णयावर मी पण त्यांची साथ देत होती. पण त्याच टायमाला तिथं संजय हजर झाला. तो मोहिनीला नेण्यासाठी आला होता आणि त्याने तिथलं सगळं बोलणं पण ऐकलं होतं. संजयने त्याच्या बायकोचा मोहिनीचा हात पकडला आणि तो विराजला म्हणाला की ही माझी बायको आहे. बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा. आणि रागात म्हणाला की तुम्हाला आमची मदत करा म्हणून कोण सांगत आहे? अजून माझ्यात एवढी शक्ती आहे की मी एकटा सगळं उभारू शकतो. तुमची प्रॉपर्टी, तुमची संपत्ती तुमच्यापाशीच राहू द्या. आणि मोहिनीच्या हाताला धरून तिला घेऊन दीपक बाहेर आला आणि मोहिनीला म्हणाला की मोहिनी, नंतर या घराचा उंबरठा ओलांडू नकोस. या घरात तुला नीती, प्रेम, स्नेह कधीच दिसणार नाही. इथे तर फक्त तुला हे दिसेल की नात्यांच्या आड दडलेला फक्त पैसा आहे. मोहिनी खूप रडत होती. तिचे वडील पण खूप दुःखी झाले होते. वहिनी आणि भाऊ दोघे पण तिच्या वडिलांना तिला अडवू नका म्हणून ओरडू लागले आणि ते दोघे पण तिच्या वडिलांना म्हणाले की तिला जाऊ द्या. असं पण ती आता परकी आहे. तिला तिचं घर सांभाळू द्या. आपण आपलं घर सांभाळू. तुम्ही फक्त तुमच्या मुलाबाबत विचार करा. संजय तिला घरी घेऊन आला होता आणि तो तिच्यावर ओरडत म्हणाला की तुला कोणी सांगितलं होतं की माहेरकडून मदत मागून घे? मोहिनी रडत संजयला म्हणाली की संजय, माझं ऐकून घ्या. मला माहीत नव्हतं की प्रॉपर्टीबाबत बोलण्यासाठी बाबांनी मला तिथे बोलावलं आहे. मी तर फक्त बाबांना भेटायला गेले होते. थोड्या वेळानंतर संजयचा राग शांत झाला आणि तो मोहिनीला म्हणाला की मोहिनी, मी तुझ्यावर खूप रागावलं. तू त्याच्यासाठी मला माफ कर. फक्त तुला एक सांगू शकतो की जर तुझ्यामध्ये तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वाभिमान असेल तर त्या घरामध्ये परत कधीच जाऊ नकोस. आता या घटनाला 6 वर्ष उलटून गेले होते.
या 6 वर्षात फक्त मोहिनी तिच्या वडिलांना कधी कधी बोलत होती, पण या 6 वर्षात तिच्या भावाने आणि तिच्या बहिणीने कधीच तिला फोन केला नाही किंवा तिला रक्षाबंधनाला सुद्धा बोलावलं नाही. या गोष्टीमुळे मोहिनीचं मन खूप दुखत होतं. आज सकाळी तिच्या बहिणीचा फोन तिला आला होता, त्यामुळे झालेला घटनाक्रम आज तिच्यापुढे आला होता. एका भावाचं मन बहिणीसाठी कठोर होऊ शकतं, पण एका बहिणीचं मन तिचा भाऊ नेहमी आनंदी आणि सुखी असावा असं वाटत असतं. तेव्हा तिथं खोलीमध्ये संजय आला. त्याने कॉफी बनवून आणली होती. त्याने 1 कप कॉफी मोहिनीला दिली आणि तो तिला म्हणाला की, मोहिनी, तू काय निर्णय घेतला आहे ते मला सांग. तू तुझ्या भावाला भेटायला जाणार आहेस का? मोहिनीच्या डोळ्यातील अश्रूंनी हे सांगितलं की तिला तिच्या भावाला भेटायला जायचं आहे. दुसऱ्या दिवशी संजय सोबत मोहिनी हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे जाऊन तिने पाहिलं की तिचा भाऊ ICU मध्ये होता. तिचा भाऊ अजून व्यवस्थित झाला नव्हता. मोहिनीने तिच्या भावाला अशा अवस्थेमध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा ती तिचे अश्रू रोखू शकली नाही. आज 6 वर्षानंतर ती तिच्या भावाला पाहणार होती. 6 वर्षात जेवढे पण तिचे अश्रू तिच्या डोळ्यांमध्ये साचले होते ते आज समुद्र बनून वाहू लागले. तेव्हा मोहिनीची वहिनी तिथं आली आणि मोहिनीला मिठी मारत रडू लागली आणि म्हणाली की, मोहिनीताई, मला माफ करा. माहीत नाही डोळ्यावर पैशाची अशी पट्टी बांधली गेली होती, त्यामुळे आम्ही तुला बेइज्जत करून घरातून बाहेर काढलं होतं. अहो, त्या दिवशी जेव्हा तुम्ही उंबरठा ओलांडून गेला तेव्हापासून तुमच्या माहेरचं वैभव पण निघून गेलं. आम्ही हळूहळू कर्जात बुडत गेलो, तरी पण आम्ही आमचा इगो सोडला नाही. पण काल रात्री तुमच्या भावाला हार्ट अटॅक आला. आणि असं बोलता बोलता तिची वहिनी रडू लागली. मोहिनीने तिच्या बहिणीला शांत केलं. तेव्हा मोहिनीने पाहिलं की तिचा भाऊ डोळे उघडून तिला पाहत आहे आणि तो त्याच्या हाताच्या इशाऱ्याने तिला बोलावत आहे. त्यानंतर मोहिनी पळतच तिच्या भावापाशी गेली आणि तिने तिच्या भावाचा हात हातात घेतला आणि मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली की, विराज दादा, तुमच्या बहिणीचा तुमच्यावर थोडा तरी हक्क आहे ना? संपत्तीचा नसला तरी दुःख तरी वाटून घेण्याचा हक्क तरी मला द्या. तुम्ही किती दिवसांपासून आतमध्येच घुटत होता. कमीत कमी मला तरी काहीतरी सांगायचं. मी तुमची काहीतरी मदत केली असती. जर तुमच्यावर कर्ज असेल, ते फक्त कर्ज तुमचं आहे असं मी विचार करत नाही. मी हा विचार करते की ते कर्ज आपल्या दोघांचं आहे. तुमच्यावर कोणतं पण येणारं संकट ही बहीण ते संकट अर्ध कमी करेल. त्यासाठी तुम्ही मला किती पण ताणे देऊ शकता. विराज दादा, तुम्ही अजिबात आता टेन्शन घेऊ नका. तुमचं जेवढं पण कर्ज आहे ते सगळं कर्ज मी फेडणार आहे. फक्त दादा, तुम्ही लवकरात लवकर व्यवस्थित व्हा. मोहिनीचं बोलणं ऐकून विराजने मोहिनीपुढे हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. मोहिनीची वहिनी म्हणाली की, तुमचा भाऊ आणि मी तुमच्यापुढे हात जोडते की तुमच्यासोबत आम्ही जसं वागलो त्याच्यासाठी आम्ही मनापासून तुमची माफी मागत आहे. मोहिनी तिच्या भावाकडे पाहत म्हणाली की, नाही दादा, नाही. एक भाऊ आपल्या बहिणीपुढे असा हात जोडत नसतो. भाऊ फक्त एक वेळेसच त्याचा हात त्याच्या बहिणीला दाखवत असतो, ते म्हणजे फक्त रक्षाबंधनाला. राखी बांधण्यासाठीच भाऊ त्याचा हात बहिणीपुढे करत असतो. असं म्हणून मोहिनीने 6 वर्षानंतर जपून ठेवलेल्या 6 राख्या ती विराजच्या हातात बांधते आणि म्हणते की, तुम्ही बघा दादा, ही राखी तुमची रक्षा करत असते. या राखीमध्ये एका भावासाठी चांगला आशीर्वाद आहे की तिचा भाऊ नेहमी आनंदात, सुखी आणि संपन्न व्हावा. त्यामुळे तुम्ही आता लवकरच व्यवस्थित होऊन घरी येणार आहात. भाऊ आणि बहीण अजून एकदा एकत्र आल्यामुळे दूर उभा राहिलेला संजय पण इमोशनल झाला होता. आज नात्यांमध्ये जी दरी निर्माण झाली होती ती भरून निघाली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.